अभिमानाची फुंकर मारून निद्रितवन्ही पुनश्च फुलवून दिव्यनाभासी ज्वाला भिडवून तेजे भरण्या अपुले जीवन भावे जीवन यज्ञ समर्पण. संघ कार्य हेच जीवन कार्य अशी ठाम निष्ठा बाळगून विपरीत परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख जनमानसापर्यंत पोहोचवणाऱ्या 90 संघ प्रचारकांच्या जीवनगाथा असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या व्हिडिओ मालिकेद्वारा मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आजवर प्रसारित झालेले आहेत. याच शृंखलेत प्रसारित होणाऱ्या या 91व्या व्हिडिओत प्रज्ञ प्रचारक शिवराय तेलंग यांची जीवनकथा समाविष्ट करण्यात आलेली आहे. मित्रहो नमस्कार. आज संघ प्रचारक शिवराय तेलंग यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. प्रतिभा, तुझं नाव शिवराय तेलंग या शब्दात शिवराय तेलंग यांचं अचूक वर्णन करता येईल. मित्रहो, दूरदृष्टी, परिस्थितीचं अचूक ज्ञान, माणसांची सर्वोत्तम पारख, त्याचबरोबर कवी हृदय ही शिवराय तेलंग यांची खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. ते संघप्रचारक, कवी, लेखक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पाठीराखे होते. शिवराय गणपत तेलंग यांचा जन्म पुणे इथं 12 सप्टेंबर 1922 झाला. त्यांचं मूळ गाव कारवार परिसरातलं बाव हे होतं. शिवरायजी 1939 मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याआधी ते संघ स्पर्शानं पुनीत झाले होते. चित्रकलेच्या अभ्यासासाठी ते मुंबईत आले. 1943 मध्ये संघ प्रचारक म्हणून कोकणात मालवणला गेले. 1945 साली पुन्हा मुंबईत आले आणि चित्रकलेचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 1947 पासून ते पुन्हा संघ प्रचारक म्हणून काम करायला लागले. ते सुरुवातीला काही वर्ष मुंबईत होते. नंतर रत्नागिरी जिल्हा प्रचारक म्हणून काम करून पुन्हा मुंबई महानगर प्रचारक म्हणून ते आले. त्यानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि गोवा या भागाचे ते प्रचारक होते. 1974 साली पुणे महानगर प्रचारक होते. आणीबाणी कालखंडात ते मुंबईत होते. 1984 साली त्यांच्याकडं विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री म्हणून काम आलं. महाराष्ट्र, गुजरात, विदर्भ हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं. 1986 साली शिवराय तेलंग प्रचारक जीवनातून निवृत्त झाले. मित्रहो, हा झाला शिवराय तेलंग यांच्या प्रचारक जीवनाचा आलेख. मात्र शिवराय तेलंग हे अशा शाब्दिक आलेखात सामावणारं व्यक्तिमत्व नाही. 1956 साली श्री गुरुजींचा 51वा वाढदिवस देशभर साजरा केला होता. शिवराय तेलंग यांनी त्या प्रित्यर्थ व्यक्तिदर्शन आणि विचारदर्शन या 2 पुस्तिका अथपासून इतीपर्यंत तयार केल्या होत्या. 1964 साली स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी सुरू झाली तेव्हा शिला स्मारकाची भव्य कल्पना मांडली गेली. या स्मारकासाठी लागणाऱ्या निधीचं संकलन करण्यासाठी महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. आणीबाणीच्या कालखंडात मुंबई हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. शिवरायजींचं केंद्र मुंबईच होतं. त्यामुळं बैठकीसाठी जागा शोधणं, भूमिगत कार्यकर्ते आले की त्यांच्या उतरण्याची व्यवस्था करणं, केंद्रीय कार्यकर्ते मुंबईला आले की त्यांची भेट घडवून आणणं अशी कामं शिवरायजींनी केली. भूमिगत कार्यकर्ते आणि सत्याग्रह करणारे कार्यकर्ते यांच्या व्यवस्था करण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. आणीबाणीनंतर उद्योग कृषी मंडळ
या वैविध्यपूर्ण उपक्रमाचे पाठीराखे पालक म्हणून त्यांनी काम केलं. त्याच काळात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय सहयोग परिषदेचं मुंबईतलं काम विस्तारित करण्यासाठी त्यांनी मदत केली होती. या काळात त्यांनी स्वतःचं नाव आणि वेशभूषाही बदलली होती. आणीबाणीनंतर विवेक या साप्ताहिकाला मनुष्यबळ आणि आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 1978 साली स्थापन झालेल्या सहकार भारतीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी प्रवास केला. 1979 साली आपल्या मूळ गावी कोकण साहित्य संमेलन आयोजित करून भाषा भगिनींचं सौहार्द्र अधिक विकसित केलं. मित्रहो, शिवराय तेलंग हे कवी होते, लेखक होते, चित्रकार होते, आदर्श मूलभूत चिंतक होते. संघस्थानावरच्या शारीरिक कार्यक्रमात ते आदर्श शिक्षक होते. परंतु हे गुण संघ समर्पित होते. 1984 ते 1999 या काळात त्यांनी 8 पुस्तकं दिली. या 8 पुस्तकांचा समान धागा म्हणजे कार्यकर्ता, संघ स्वयंसेवक आणि सेवा कार्य हाच आहे. ऋणमोचन 1985, कोटी कोटी देव माझे 1994, आपली माती आपली माणसं 1995, घर अर्थात नकोत नुसती नाती 1997, स्वयमेव मृगेंद्रता 1999 ही त्यातली काही निवडक पुस्तकं आहेत. शिवराई हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. संघात म्हटली जाणारी काही गीतं शिवराय तेलंग यांनी लिहिलेली आहेत. प्रचारक म्हणून काम करताना देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी त्यांनी काव्यलेखन केलं. त्यांच्या स्तोत्रपर कविता हा त्यांच्या काव्यप्रतिभेचा वेगळा उन्मेष आहे. त्यांचं भारतमाता स्तोत्र वाचलं की त्याची आपल्याला प्रचिती येते. एका संघ प्रचारकाची अहर्निशी विंटेज हे त्यांचं शेवटचं पुस्तक आहे. आपल्या प्रचारक जीवनातले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत. शिवरायजी केवळ कवी किंवा लेखक नव्हते, तर त्यांच्याकडे एक कलात्मक दृष्टी होती. संघ परिवारातलं एखादं प्रकाशन कार्य, तळजाई शिबिरातली छायाचित्रण व्यवस्था, विवेक साप्ताहिकाच्या विशेषांकाचं कला दिग्दर्शन शिवरायजींनी केलं होतं. मुंबई तरुण भारतसाठी शिवरायजी एक सदर लिहित होते. या सदरात त्यांनी मालवणच्या प्रचारक जीवनात आलेल्या व्यक्तींचं चित्रण केलं होतं. या सदराबद्दल ते म्हणतात, मी मालवणी डेजमध्ये वर्णन केलेली माणसं जगावेगळी नाहीत. मला वाटत होतं संघ प्रचारक म्हणून मी या मुलखात गेलो आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांचं प्रबोधन केलं. खरं म्हणजे आई लहान बालकाला भरवत असताना त्यांना आपल्या आईच्या, वडिलांच्या, भावाच्या, बहिणीच्या तोंडात घास घालावा आणि कशी जिंकली या आविर्भावानं टाळ्या पेटाव्यात, तशीच माझी स्थिती आहे. एका जीवनव्यापी आदर्शाला स्वतःच्या आणि समाजाच्या व्यवहारात कसं उतरवायचं हे मला शिकवण्यासाठी या सर्वांनी आपापली भूमिका पार पाडली, हेच खरं. म्हणून ही माणसं जगावेगळी नाहीत आणि आता असं लक्षात येतंय की मीही जगावेगळा नाही. इतक्या निर्मळ मनानं शिवरायजींनी लेखन केलं होतं. या सदरात त्यांनी शब्दबद्ध केलेल्या व्यक्तिचित्रणाची एक स्वतंत्र शैली आहे. शिवरायजींच्या कामाची आखणी रेखीव असायची. इतरांनी तसंच असावं असा त्यांचा आग्रह असायचा. योजना कागदावर मांडावी, साध्य निश्चित करावं, शक्यतो इतरांवर अवलंबून न राहता कुवतीप्रमाणे माणसं उभी करावीत, ही त्यांची कार्यशैली होती. त्यांचा संपर्क दांडगा होता. त्यांचा मिश्किलपणा, अफाट वाचन, तर्कशुद्ध मांडणी, बोलताना मध्येच नर्म विनोदाची पखरण, प्रसंगी स्वतःवरच कोटी करण्याचा उमदेपणा, यामुळं त्याने अफाट जनसंपर्क तयार केला आणि तो संघ कार्यार्थ उपयोगात आणला. मित्रहो, अशा या बहुआयामी संघ प्रचारकाची इहलोकीची यात्रा 5 ऑक्टोबर 2001 समाप्त झाली. तेव्हा ते 82 वर्षांचे होते. संघ स्पर्शाने
सातो संघ स्पर्शाने पुनित सातो कविहृदयाचा प्रज्ञ प्रचारक विवेकानंद स्मारकासतो महाराष्ट्राचा निधी संकलक संघ स्पर्शाने पुनित सातो संघटनांना ऊर्जित केले भूमिगतांचे योजन केले संघटनांना ऊर्जित केले भूमिगतांचे योजन केले दूरदृष्टी संपर्क दांडगा जागृती ज्वाला काव्य लेखक संघ स्पर्शाने पुनित सातो अचूक कल्पना परिस्थितीची तर्कशुद्धता मांडणीची अचूक कल्पना परिस्थितीची तर्कशुद्धता मांडणीची आदर्श शारीरिक शिक्षक तो मनस्वी असा तो साहित्यिक संघ स्पर्शाने पुनित सातो संघ स्पर्शाने पुनित सातो संघप्रचारक शिवराय तेलंग यांच्याविषयीचं हे लेखन केलं होतं रवींद्र गोळे यांनी. त्यांचा मोबाईल नंबर 9594961860. या लेखाचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. माझा मोबाईल नंबर 8329730186. हा लेख मला विवेक प्रकाशन मुंबईच्या समिधा या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदास देश कार्य विरमु दे, देश कार्य विरमु दे.